खरं तर सध्या आमच्या सकाळचा नाश्ता म्हणजे दिवाळीचं फराळ. पहिल्यांदाच असं सगळं फराळ प्लेटीत घेऊन मी खाण्यासाठी घेतलं होतं. तसं तर आपण एक एक करूनच खातो. तर इकडे छान सकाळ झाली. पिल्लूचा आणि माझा मस्त असा नाश्ता करून झाला. त्यानंतर आज होता गुरुवार म्हणून छान अशी देवपूजा वगैरे करून घेतली. मधातला थोडासा व्हिडिओ डिलीट झाला, त्याच्यामुळे तुम्हाला काहीच दाखवता आलं नाही. त्यानंतर सकाळची सगळी कामं वगैरे आवरून घेतली. दुपारी छान असं जेवण केलं. आज मटकीची भाजी, भेंडीची भाजी आणि ठेचा असं जेवायला होतं. खरं तर आज आहे ना भाऊबीज होती, पण सणाची खरी मजा गावातच. आपल्या इकडे काय नसतं. तर इकडे छान अशी मस्त दरवाजाबाहेर छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली. त्यानंतर घरात सुद्धा देवांसमोर छोटीशी रांगोळी काढली, दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि मस्त प्रसन्न वाटत होतं. तर संध्याकाळचं थोडंसं फ्री होतं, तर म्हटलं चला आज गुरुवारसुद्धा होता, तर केंद्रात जाऊ आणि दर्शन घेऊन यावं म्हणून मी मठात गेली. स्वामींचं मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि खरंच इकडे आलं का कितीही काही असलं तरी प्रसन्न वाटतं. थोडा वेळ जरी आपण इथं शांत बसलं तरीही छान वाटतं. आणि आम्हाला थोडासा उशीर झाला होता, त्यामुळे त्यांची इकडे आवराआवर चालू होती, पण तरीही दर्शन झालं. त्या दिवशी आम्ही आलो पण आमचं दर्शन झालं नव्हतं, म्हणून आज आम्ही परत आलो आणि मस्त दर्शन वगैरे घेतलं. थोडा वेळ इथं बसलो आणि खरंच छान वाटलं, प्रसन्न वाटलं आणि मस्त दर्शन वगैरे घेऊन आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. तर आजच्यासाठी एवढंच. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी.